आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. लोकसभेत महिला विधेयक मंजूर न झाल्यामुळे देशातील महिला वर्गाचा अवमान झालाय. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये महिला मतदार याचा निश्चितच वचपा काढतील, असा इशारा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वांबोरी येथे भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराच्या आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे नेते ॲडव्होकेट सुभाष पाटील होते. तर यावेळी आमदार काशीनाथ दाते, शिवाजी सागर, भाऊसाहेब साठे, प्रशांत गायकवाड, विनायक देशमुख, तातासाहेब डोळसे यांनी आपापली मनोगत व्यक्त केली आहेत. व्यासपीठावर दत्तात्रय गडाख, उदयसिंह पाटील, हरिभक्तपरायण अण्णा पाटील बाचकर, ज्ञानदेव शिंदे यांची उपस्थिती होती. तर दीपक गडाख, दीपक गांधळे, डॉक्टर सचिन मोरे, राजेंद्र पटारे, प्रभाकर हरिश्चंद्रे, अशोक तुपे, दिलीप ससाने यांसह ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. मला संधी मिळाल्यास सर्वसामान्यांच्या समस्या सोडून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करेल, त्यातूनच साहेबांच्या आत्म्याला शांती मिळेल, असं अक्षय कर्डिले यांनी म्हटलंय. तर कर्डिले साहेबांकडून अपेक्षित असलेली कामं 2029 पर्यंत पूर्ण करण्याचा शब्द देतो, असाही विश्वास त्यांनी बोलून दाखवलाय. विधानसभेत काय करायचं ते करा किंवा करू नका, मात्र जनतेची कामं प्राधान्यानं करा. विधानसभेत मुका आमदार म्हटलं तरी चालेल, मात्र जनतेत बोलका आमदार म्हणून ओळख निर्माण करा. मग तू कर्डिले साहेबांचा खरा वारसदार ठरशील, असा सल्ला ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांनी दिलाय. त्यांनी वांबोरी चारी प्रकल्पाचे खरे शिल्पकार बाळासाहेब विखे असल्याचंही नमूद केलंय. तर मुळा धरणातील गाळ उपसा लवकरच सुरू करण्यात येणार असून त्यामुळे धरणाची साठवण क्षमता सुमारे 3 TMCने वाढेल. वांबोरी चारी आणि कालव्यांना पाणीपुरवठा सुरळीत होईल आणि पाण्याचं काटेकोर नियमन सुरू असल्याचं मंत्री विखे पाटील यांनी सांगितलंय. साहेबांनी जे शून्यातून सुरुवात केली, पूर्ण त्यांचा आयुष्याचा प्रवास शेवटच्या श्वासापर्यंत गेला, तो प्रवास मला या 6 महिन्यामध्ये पूर्णपणे दिसून आला. म्हणून निश्चित आपण कुठल्या प्रकारची येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काळजी व चिंता नसावी. वांबोरी आणि परिसर सुभाष पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना मी आपल्याला पूर्णपणे विश्वास देतो की येणाऱ्या काळामध्ये आपलं वांबोरी गाव व परिसराला माझ्याकडून जशी साहेबांनी आजपर्यंत कोणत्या गोष्टीची कमी केली नाही, तशी मी देखील भविष्यामध्ये कुठल्याच गोष्टी आपल्याला कमी पडून देणार नाही. 100% कुठेही सुख असू दुःख असू मी आपल्या सोबत कुटुंबातल्या सदस्यासारखा आहे. कोणालाही कधी अडचणी गरज पडू मी 100% आपल्याला कधी उपलब्ध आपल्यासाठी राहील. आपण कधी फोन केला आणि काम सांगितलं तर जसं साहेब तुमच्यासाठी काम करत होते त्याच पद्धतीने मी देखील आपल्यासाठी काम करेन. कारण की माझं जीवन आता येणाऱ्या काळामध्ये या गोष्टीने सार्थक होईल की भविष्यामध्ये जर हे पद मिळालं, त्या पदाच्या माध्यमातून जर तुमची सेवा मी केली, तुमचे कामं झाले, माझ्याकडून तुमचा फायदा झाला, तुमच्या चेहऱ्यावर हे काम झाल्यामुळं असे आलं, तर कुठेतरी साहेबांच्या आत्म्याला शांती मिळेल. कारण की साहेबांचा हा पूर्ण जीव या सर्वसामान्य जनतेमध्येच होता. आपल्याला माहिती आहे की त्यांनी या राजकीय क्षेत्रामध्ये सुरुवात केल्यापासून आपण सगळ्यांनी त्यांना जवळून पाहिले. त्यांना सर्वसामान्यांचे कामं करणं, सुखादुःखामध्ये जाणं, प्रश्न सोडवणे या पलीकडे दुसरे कुठल्याच गोष्टीमध्ये त्यांची आवड निवड नव्हती. फक्त सामान्यांचे कामं करणं, त्यांच्यात फिरणं, राहणं, खाणं, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत सगळ्यांच्या मध्ये सुख दुःख वाटणं, हेच त्यांच्या जीवनाचा त्यांनी पूर्णपणे प्रवास केला. म्हणून आपण सर्व साठी माझला येणाऱ्या काळामध्ये काम करायचं आहे.
कारण की जसे 24च्या तुमच्या अनेक अपेक्षा आणि साहेबांकडे होते की या 5 वर्षामध्ये भरपूर सारे काम आपण साहेबांकडून करून घेऊ. आपल्याला 100% मी खात्री देतो की आता 3.5 वर्ष आपल्याला मिळते आणि या 3.5 वर्षामध्ये 2029 पर्यंत वांबोरी आणि परिसराचं काम जे तुम्ही साहेबांकडून अपेक्षित केलं होतं ते 29ला आपण जर पोहोचलो पाठीमागे जाऊन पाहिलं तर एकही काम मी आपल्या गावात शिल्लक ठेवणार नाही. हा शब्द मी तुम्हाला सांगतो. आता दाते सर म्हणाले आम्ही अक्षय आणि आम्ही विधानसभेमध्ये चांगलं काम करू. माझी विनंती अशी आहे अक्षयला, विधानसभेमध्ये काय करायचं असेल तर कर, नाही तर करू नको, पण लोकांचं काम कर. विधानसभेत मुका आमदार म्हटलं तरी चालेल, पण लोकांच्या मध्ये बोलका आमदार म्हणले पाहिजे. आणि म्हणूनच मग कर्डिले साहेबांचा खरा वाद होता तो सुटली. निळवंड्याचं पाणी 78 सालापासून मी पाहत होतो. रामराव आणि उपमुख्यमंत्री होतो त्यावेळेला त्याचं भूमिपूजन झालं. 2025ला ते पाणी राहुरी तालुक्यामध्ये पोहोचलं. त्याच्यामध्ये आपली फार मोठी कामगिरी आहे. वांबोरी चारीचा आणि विखे कुटुंबियांचा फार मोठा संबंध आहे. खरं म्हणजे मी तर असं म्हणतो की वांबोरी चारी ही बाळासाहेब विखे पाटलांच्यामुळेच झालेली आहे. तिचे शिल्पकार बाळासाहेब विखे पाटीलच आहे. आणि खुद्द गोपीनाथजी मुंडेंनी सांगितलं. गोपीनाथजी मुंडे पांढरीच्या पुलावर आले होते त्यावेळेला लोकांनी त्यांना अडवलं, म्हणजे ते आले तिथं थांबले. ते म्हणले अरे बाबा हे वांबोरी चारी मी नाही, बाळासाहेब विखे पाटील तिथे शिल्पकार आहे, माझा काही संबंध नाही. पण खासदार साहेबांनी त्याचं श्रेय स्वतःला कधीही घेतलं नाही. इथं आपण काय करतो, आपण केलेलं नसताना सुद्धा सांगतो आम्हीच केलं. आमच्याकडे तशी सवय असते, हे मी केलं, ते मी केलं, ते मी केलं, सगळं मी केलं. आता तो विनोद मी करीत नाही. आता सुभाष पाटील नेते असल्यामुळे त्यांचं ऐकावं लागतं. ते म्हणजे बैठक होऊ शकते ते आमच्याकडे मंगलकारात बैठक घेतली. आता नेत्यांनी सांगितल्यानंतर काही पर्याय असतो का? पण मला आनंद आहे की त्यांनी सातत्यानं मागच्या निवडणुकीत अतिशय पुढाकार घेऊन वांबोरी गटामध्ये उच्चांकी झाला मला वाटतं. आमच्याकडे सातळचा गट आणि वांबोरी गट या 2 गटांनी निवडणूक काढली. आता सुद्धा वांबोरी गट हा अक्षयच्या निवडणुकीमध्ये मागचा विक्रम मोडल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. जे प्रश्न पाटील साहेबांनी मांडलेत, मुळा धरणाच्या बाबतीमध्ये तो वॉल खाली घेण्याचा प्रश्न आहे. त्याच्या आम्ही अगोदरच सर्वेक्षणचे आदेश दिलेले आहेत की ती खाली घेता येईल आपल्याला, ज्यामुळे तुमची वांबोरी तारी जास्त काळ चालेल. ज्या भागामध्ये अजूनही पाणी जात नाही तुमच्या परिसरामध्ये कुठं बंधाऱ्या वगैरे, त्याचा मी आज सर्वे करण्याच्या सूचना देऊन टाकतो. आणि तुम्हाला खात्री बाळगा तुम्ही की आता पाण्याचं नियोजन इतकं चांगलं करतो आपण. आता की टप्पा 2चं काम थोडं वेगळं, परंतु यावर्षी मुळ्यातलं पाण्याचं नियोजन यापूर्वी कधी घडलं इतकं चांगलं झालं. कॅनॉलचं नियोजन घ्या. आणि आता मुळा धरणामधला गाळ जर काढला आपण, आता या वर्षातच आपण काम सुरू करतोय. मुळा धरणाच्या गाळ काढण्यामुळे 3 TMC पाणी वाढणार आहे आणि ह्याच वर्षी मी ते काम पूर्ण करणार आहे. 3 TMC वाढवताना तुमचा वॉल खाली येऊन तुम्हाला जादा पाणी देताना मला कधी अडचण येणार नाही, कालव्याच्या लोकांना अडचण येणार नाही अशा व्यवस्था करतो. आपण कोणी पाणी काढून घेत नाही, गाळ काढून निर्माण जादा पण तुम्हाला देतो म्हटलं साहेब. तर तुमचे कोणते बंधारे राहिले आम्हाला सांगा, ते सुद्धा भरून द्यायची आमची तयारी. हा संपूर्ण दुष्काळी भागामध्ये अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या लोक पाण्याची वाट पाहत आहेत. त्या सगळ्या परिसरामध्ये पाणी द्यायचं काम निश्चितपणे आपण करू ही खात्री मी तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं देतो. या सभेचं सूत्रसंचालन प्राध्यापक श्याम पटारे यांनी केलं. वांबोरी पंचक्रोशीतील मतदान निर्णायक ठरणार असल्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. तर सभेला पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर,
आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.